तुमच्या घरात जर का म्हातारी माणसं असतील, वयोवृद्ध माणसं असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेअर पण करा. कारण तितकीच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापुढे सांगत आहे. कारण म्हातारी माणसं असतात ती त्यांच्याकडे अनुभव मोठा असतो, त्यांना खूप काही त्यांनी जग बघितलेलं असतं, त्यांचा सगळ्यांवरती विश्वास असतो. कधी-कधी त्यांचा अनुभव, त्यांचा विश्वास त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतो. अशीच घटना घडलेली आहे रायगडमध्ये. रायगडमधला म्हसळा तालुका आहे, त्याच्यामध्ये कणघर नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये 80 वर्षाच्या एक वृद्ध महिला एकट्या राहत आहेत. आता त्यांना इतर नातेवाईक मंडळी किती आहेत, काय आहेत याच्यापेक्षा त्या एकट्या राहत आहेत आणि एकटा जीव सदाशिव असल्यामुळे त्यांच्याकडे एक टीव्ही आहे आणि हा टीव्ही काही दिवसांपासून तो नादुरुस्त आहे. आता ही जी जुनी जाणती माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, यांना टेक्निकल गोष्टी तेवढ्या कळत नाहीत. त्याच्यामुळे मग त्यांना कोणाची तरी मदत लागते. अगदी किरकोळ आपला छोटासा मोबाईल जरी बंद पडला असेल, त्याचा रिचार्ज जरी संपला असेल किंवा काही केबल इकडे तिकडे हल्ली असेल, टीव्ही बंद पडला असेल, इतर कुठल्याही कारणामुळे जर का बंद पडला तर म्हातारी माणसं रिस्क घेत नाहीत. त्यांना त्या गोष्टीमध्ये तेवढं ज्ञान नसतं किंवा त्या गोष्टींची सवय नसते. त्याच्यासाठी मग एखादं एखादं तरुण बाण पोरगं दिसलं किंवा एखादं इकडे तिकडे कोणी असा जरा बऱ्यापैकी माणूस दिसला की त्याला ते बोलून घेतात आणि त्याच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचा त्या प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे तारीख होती 27 जुलै 2025, वार होता रविवार, वेळ होती संध्याकाळची. या वेळेला त्यांनी एका मुलाला बोलून घेतलंय. आता हा मुलगा म्हणजे साधारणपणे वय वर्ष असेल 16, अशी माहिती या माध्यमांमधून त्याची समोर आलेली आहे. त्याचं नाव मात्र समोर आलेलं नाही. सध्या तरी याला आपण काळू बाळू म्हणूया. की याच्यामधला हा जो काळू आहे त्याला त्यांनी आजीबाईंनी बोलून घेतलंय. त्यांनी सांगितलंय की हा टीव्ही कशासाठी बंद आहे, हे सगळं तू बघून घे. त्याच्यामुळे मग या काळूने त्या आजीबाईंना सांगितलं की याला 1000 रुपये लागतील, तुम्ही 1000 रुपये द्या. आणि अजूनकडून या मुलाने 1000 रुपये आगाऊ घेतलेले आहेत. दुसरा दिवस उजाडलाय तरी देखील आता हा इथे आजींकडे गेल्यानंतर टीव्हीला काही छोटं मोठं वायर वगैरे हलवून त्यांनी बघितले, टीव्ही चालू झाला नाही, टीव्ही दिसत नव्हता. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हा पोरगा, हा मुलगा या आजींकडे गेलेला आहे आणि आजी त्याला थोडंसं रागवून बोलल्या की एक तर 1000 रुपये घेतले आणि हा टीव्ही पण दुरुस्त नाही केला. त्याच्यामुळे मग त्यांनी त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बोलून घेतले. त्याचं वय वर्ष आहे 17, याला आपण बाळू म्हणूया. आता काळू आणि बाळूची जोडी तिथे त्या आजीबाईंच्या घरामध्ये त्या टीव्हीचा दुरुस्त करण्याचं नाटक करत होते किंवा काहीतरी करत होते. अगोदरच 1000 रुपये घेऊन झालेले होते आणि आता आजीनं 1000 रुपये द्यावे लागतील. टीव्ही तर दुरुस्त होत नाही. आता साधारण सिंपल गोष्ट आहे, 16-17 वर्षाच्या पोरांना टीव्ही कुठून दुरुस्त करता येणार. त्याच्यामुळे यांनी हा पैसा उडवलेला असणार. आता ह्या पोरांच्या लक्षात आलेलं होतं आपल्याकडून हा टीव्ही दुरुस्त होत नाही. मग आजींकडे त्यांची नजर गेलेली आहे आणि आजींच्या कानामध्ये काही सोन्याची कर्णफुलं होती, हातामध्ये बांगड्या होत्या. आता ह्या दोघांच्या मनामध्ये काजवे चमकलेत. जर का आपण आजींकडून हे सगळ्या वस्तू घेऊ शकलो, आजी घरामध्ये एकटीच आहे, आयडिया या दोघांच्या पण मनामध्ये आले आणि या दोघांनी मिळून आजीचा गळा दाबलाय आणि खून केलाय. त्याच्यानंतर 70,000 रुपयाचे दागिने घेऊन तिथून त्यांनी पळ काढलाय आणि आजीचं घर सोडण्याच्या अगोदर आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्यावरती संशय येऊ नये, आजीचा मृत्यू, तशी ही 80 वर्षाची म्हातारी ही नैसर्गिक पद्धतीने मेली असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलंय, तर आजीला एका बेडवरती झोपवलंय, अंगावरती चादर घातले, जेणेकरून असं दिसेल की हा जो मृत्यू आहे हा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. आता आजींचा जो मुलगा आहे हा घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर समोर बघतोय तर आई झोपलेली आहे. आता नेहमीच्या बघण्यातली जी माणसं असतात त्यांना सगळ्या गोष्टी समजत असतात. आपल्या आईच्या हातामध्ये बांगड्या नाही आहेत, आईच्या कानामध्ये कर्णफुलं नाही आहेत, हे सगळं बघून जे समजायचं तो मुलगा समजलाय आणि त्याने तातडीने पोलीस स्टेशन गाठलंय. पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि तपासाअंतर्गत या 2 अल्पवयीन मुलांना, बालकांना अटक केले. आता या बालकांची रवानगी बाल सुधारगृहामध्ये करण्यात आलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींवरून काय शिकायचं, काय समजून घ्यायचं, तर ही जी म्हातारी मंडळी असतात, ही म्हातारी मंडळी असुरक्षित असतात. यांच्याकडे बऱ्यापैकी लक्ष दिलं पाहिजे आणि ही तुम्ही म्हातारे असाल आणि जर का तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर योग्य माणसाकडून मदत घ्या. असं कोणालाही ज्याला समोरच्याला इकडे तिकडे याला सांगून काही गोष्टीमध्ये उपयोग होत नसतो. आपलंच उलटं नुकसान होत असतं. त्याच्यामुळे कृपा करून आपल्या घरामध्ये काही बिघडलंय, आपल्याला काही मदत हवे, तर योग्य माणसाकडे, आपल्या जवळच्या खात्रीशीर नातेवाईकाकडूनच ही मदत घेतली गेली पाहिजे. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.